अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिवसागणिक बिबट्यांचे मनुष्य प्राण्यांवरती हल्ले वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि अनेकांचा जीव देखील त्यामध्ये जातोय। संगमनेर तालुक्यातल्या जवळे कडलक गावामध्ये काल 4 वर्षीय बालकाला बिबट्याने आजीच्या देखत उचलून नेलं आणि त्याचा जीव घेतलाय। मी आता त्या घटनास्थळी आहे आणि आपण जर बघितलं तर हेच ते घर आहे ज्या ठिकाणी सिद्धेश आणि त्याचे काही मित्र जे आहेत ते या घराच्या अंगणामध्ये खेळत होते आणि त्याच दरम्यान आजी या ठिकाणी जनावरांचा चारा पाण्याची जी व्यवस्था आहे ती करत होत्या। साधारण 6:30 पावणे 7 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी दबा धरून जो बसलेला बिबट्या आहे तो आला आणि सिद्धेशला त्यांनी या ठिकाणावरनं उचलून नेलं आणि समोरच घराच्या समोर या ठिकाणी गिन्नी गवत आहे किंवा शेती आहे या परिसरामध्ये त्याला ओढून घेऊन जात असताना आजीने धाव घेतली, आरडाओरडा केला आणि बिबट्याशी झुंज देण्याचा देखील प्रयत्न केला। त्यामुळे सिद्धेशला बिबट्याने त्या ठिकाणी सोडलं आणि बिबट्या फरार झाला। मात्र या दरम्यान जो हल्ला झाला त्यामध्ये सिद्धेश हा खूप गंभीर जखमी झालेला होता, ज्यामध्ये त्याचे प्राणज्योत मालवलेली आहे। अतिशय दुःखदायक अशी ही घटना आहे। सगळा परिवार आज दुःखामध्ये लोटलेला आहे, कारण लहानपणापासून सिद्धेशच्या आजीनेच त्याचा सांभाळ केलेला होता। आता एकुलता एक जो त्यांचा नातू आहे तो गेल्यानं त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडत आहेत। कोपरगाव असेल, श्रीरामपूर असेल, संगमनेर असेल, अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत। जवळपास 750 गावं वन विभागाने संवेदनशील जाहीर केलेली आहे। बिबट्या पकडण्यासाठी पिंजरेही वाढवलेले आहेत, मात्र बिबटे उदंड झालेले आहेत। सगळीकडे हल्ले होत आहेत, दिवसा देखील हल्ले होत आहेत। त्यामुळे आता दिसेल तेव्हा याला ठार केलं जावं अशा प्रकारची मागणी होते। उद्या मोठा मोर्चा देखील निघणार आहे। त्यामुळे शासनानं तातडीनं याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे, अन्यथा हे बिबटे दिवसा देखील मनुष्यांवरती हल्ले करण्याची शक्यता आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर।